देशात राहतो म्हणून काय झालं? आपण पण साजरा करूयात का स्वातंत्र्य दिन? हाच प्रश्न पडला मला काल. भारतात करायचो तसा तर शक्य नाही, पण करूयात छोटासा प्रयत्न. अगदी लहानपणीपासून आतापर्यंत बघत आलो ह्या स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व. कधी ना सकाळी लवकर उठणारे पप्पा पहाटे 5लाच उठायचे आणि कडक इस्त्रीचे कपडे घालून वेळेच्या आत ऑफिसला हजर व्हायचे. मम्मी सकाळी सकाळी बुटांना पॉलिश करून द्यायची आणि भाषणाची चिठ्ठी घेऊन मी पोहोचायची शाळेत. त्या चिठ्ठीत असं काय लिहिलेलं असायचं कुणास ठाऊक, पण ते 1000-1200 विद्यार्थ्यांनी भरलेलं शाळेचं संकुल, भाषण दिल्यानंतरचा तो टाळ्यांचा गडगडाट अजूनही आठवतो. मोठं झाल्यावर हळूहळू कळायला लागला त्या भाषणाचा अर्थ. आज आपण ज्या धर्तीवर अभिमानाने उभे आहोत, ती अनेक वीर-वीरांगनाच्या आहुतीच्या रक्ताने भिजून पवित्र झाली आहे. हा वारसा जसा आपल्याला आपल्या आई-वडिलांनी दिला, तसाच तो आपण आपल्या पुढच्या पिढीला देणे खरंच किती गरजेचं आहे. जगाच्या पाठीवर आपली मुलं कुठेही असोत, त्यांनी पण अभिमानाने म्हटलं पाहिजे, आय एम अ प्राउड इंडियन. आम्हाला सर्वांना खरंच खूप छान वाटलं. अशा प्रकारे देशापासून लांब, घरापासून लांब असून सुद्धा आपण आपल्या झेंड्याला मानवंदना दिली. खरंच जगाच्या पाठीवर कुठेही असलो ना, तरी ह्या गोष्टीचा फार अभिमान वाटतो की आम्ही भारतीय आहोत. चला तर मग भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.